हाय. 5 दिवसांच्या एआय मास्टरी कार्यशाळेमध्ये आपण काय शिकणार हे थोडक्यात बघूयात. मी मानस आणि ही दमयंती. ऑलराईट. सो कोर्स 5 दिवसाचा आहे, पण आपले लाईव्ह सेशन्स 1 महिनाभर चालतील. स्वतः मी इन्स्ट्रक्टर आहे आणि माझी कलीग दमयंती ही सुद्धा इन्स्ट्रक्टर आहे. भाषा आपण मराठी वापरणार. तर आपला एकूण जो कोर्स आहे तो 20 तासांचा आहे. ह्यामध्ये 10 तासांचा रेकॉर्डेड कॉन्टेंट आहे, जे सेशन रेकॉर्ड केलेले आहे. त्यानंतर उरलेले जे 10 तास आहेत ते आपण 1 महिन्याभरामध्ये लाईव्ह सेशनमध्ये कव्हर करणार. तर आपण दर आठवड्यामध्ये सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी आपण भेटणार आणि लाईव्ह सेशनमध्ये आपण प्रश्न उत्तरं व तुम्ही केलेल्या ॲक्टिव्हिटीज आपण चेक करणार. कोर्स पूर्ण झाल्यानंतरही तुम्हाला लाईफटाईम ॲक्सेस असेल, म्हणून तुम्हाला तुमच्या सोयीच्या वेळी तुम्हाला तुमचे रेकॉर्डिंग्स जे आहेत ते पाहता येतील. व आपला जो कोर्स आहे हा 100% ॲप्लिकेशन ओरिएंटेड कोर्स आहे. म्हणजे आपण जे शिकणार ते तुम्हाला लगेच प्रॅक्टिकली करून बघता येणार आणि तुमच्या कामात त्याचा वापर होईल. तर मग या कार्यशाळेत आपण काय शिकणार? तर आता 5 दिवसांच्या आपल्या वर्कशॉपमध्ये पहिला जो दिवस आहे तो आपण इमेज जनरेशनसाठी ठेवणार. तर इमेज जनरेशनमध्ये आपण लोगो कसे तयार करायचे, कन्सेप्ट आर्ट कसे तयार करायचे, प्रोडक्ट फोटोग्राफी, इन्व्हिटेशन, ग्रीटिंग असे वेगवेगळे जे इमेज जनरेशन अंतर्गत येणारे फीचर्स आहेत ते आपण शिकणार. आणि याचा वापर कोणाकोणाला होऊ शकतो, तर फ्रीलान्सर्सला याचा वापर होऊ शकतो. जे लोक मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग करतात त्यांना याचा उपयोग होईल. कॉन्टेंट क्रिएशनसाठी आणि अशा विविध क्षेत्रांमध्ये AI जनरेटेड इमेजेसचा आपण वापर करून घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशी आपण ऑडिओ जनरेशन शिकणार. तर विविध पद्धतीचे ह्युमन व्हॉइसेस कसे तयार करायचे, मराठी, हिंदी, इंग्लिश या लँग्वेजेसमध्ये, वेगळ्या ॲक्सेंटमध्ये कसे करायचे हे बघणार. त्यानंतर आपण गाणे तयार करून बघणार. त्याच्यासाठी आधी आपण म्युझिक बीट्स किंवा बॅकग्राऊंड स्कोअर तयार करणार, साऊंड इफेक्ट्स तयार करणार आणि सगळ्यात शेवटी आपण एंड टू एंड गाणं तयार करणार, की जे म्हटलं पण एआयनेच आहे, त्याचं गाणं बॅकग्राऊंड म्युझिकही एआयनेच बनवलं, शब्द पण त्यानेच लिहिलं, पूर्णच्या पूर्ण गाणं एआयने लिहिलेलं आहे, असं आपण गाणं तयार करून बघणार. आणि याचा वापर कोणाकोणाला होऊ शकतो, तर पॉडकास्ट आपण स्वतःचे लॉन्च करू शकतो, स्वतःचं म्युझिक चॅनल आपण लॉन्च करू शकतो यूट्यूबवर किंवा स्पॉटिफायवर, आणि मीडिया जनरेशनसाठी याचा कामात उपयोग होऊ शकतो. मग तिसऱ्या दिवशी आपण व्हिडिओ जनरेशन शिकणार. ह्यामध्ये आपण इमेज टू व्हिडिओ, टेक्स्ट टू व्हिडिओ आणि लिपसिंक व्हिडिओ म्हणजे स्वतःचे AI अवतार असे व्हिडिओ कसे तयार करायचे हे आपण शिकणार. आणि याचा वापर करून आपण स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकतो. मार्केटिंग आणि ॲड्स तयार करण्यासाठी आपण व्हिडिओ टूल्सचा वापर करू शकतो. या पलीकडे फ्रीलान्सर्स किंवा आपलं स्वतःचं वैयक्तिक इंस्टाग्राम जरी असेल तर त्याच्यावर रील वगैरे तयार करण्यासाठी व्हिडिओ जनरेशनचा उपयोग होईल. चौथ्या दिवशी आपण LLM मध्ये डीप डाईव्ह करणार. LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल, जसं की ChatGPT. तर ChatGPT सोडून जेमिनी, ग्रॉक आणि क्लॉड असे वेगवेगळे LLM आपण वापरणार आणि या सर्वांचा आपण इन डेप्थ यूज करणार. तर बरेच डेप्थमधले नवीन फीचर्स जे आहेत ते फीचर्स बघणार. आणि बरेच जण ॲक्च्युअली प्रॉम्प्ट्स फक्त सिंगल लाईन किंवा 2 लाईनचे प्रॉम्प्ट्स टाकतात. तर आपण एक प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची कल्पना शिकणार, की ज्याच्यामधून आपण डिटेल्ड मोठे प्रॉम्प्ट्स कसे लिहायचे, की जेणेकरून आपलं आउटपुट जरा जास्त चांगलं आणि क्वालिटी आउटपुट येईल, हे आपण शिकणार. याचा उपयोग कोणाला आणि कशासाठी होऊ शकतो, तर आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे स्किल्स अक्वायर करून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या जॉब्सला अप्लाय करू शकतो. कंटेंट रायटरसाठी आपल्याला विविध पद्धतीचे कंटेंट्स तयार करून घेता येऊ शकतात. सोशल मीडियाच्या आपल्या स्ट्रॅटेजीज, शेड्यूलिंग इत्यादी गोष्टी आपल्याला तयार करू शकतो. ओव्हरऑलच आपल्याला आपल्या कामामध्ये 10x इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते. मध्ये म्हणा, क्वालिटीमध्ये म्हणा, सर्वच गोष्टींमध्ये. आणि जर आपण स्वतः स्टार्टअप करत असू, तर आपल्याला स्वतः स्टार्टअप बडी ब्रेनस्टॉर्मिंगसाठी किंवा स्ट्रॅटेजीज तयार करून द्यायला आणि गोष्टी ऑटोमेट करायला तिथेही उपयोग होतो. आणि जर आपण वर्किंग प्रोफेशनल असू, तर आपण आपल्याला आपल्या कामामध्ये किंवा आपल्या कामाशी रिलेटेड बाकीचे जे दुसरे कामं आहेत, ते कामं आपण एआयला हँडओव्हर करू शकतो आणि डेलिगेट करू शकतो आणि ऑटोमेटही करू शकतो. आता जो शेवटचा दिवस आहे, ह्या दिवसात आपण काही मिसलेनियस टूल्स आणि कॅपस्टोन प्रोजेक्ट अशा 2 गोष्टी आपण कव्हर करणार. तर मिसलेनियस टूल्समध्ये प्रेझेंटेशन कसं तयार करायचं, स्वतःची वेबसाईट कशी तयार करायची, क्विज कसे बनवायचे, ह्यासाठी आपण काही वेळ देणार. उरलेला जो वेळ असेल तो आपण आपल्या कॅपस्टोन प्रोजेक्टसाठी. ह्यामध्ये आपण काय करणार, तर आपण गेल्या 4 दिवसांमध्ये जे टूल्स शिकले आहोत ते सगळे टूल्स वापरून आपण एक व्हिडिओ तयार करणार व आपले शिकलेले जे स्किल्स आहेत ते आपल्याला एका सुंदर व्हिडिओमध्ये आपल्याला शोकेस करता येतील.
ह्या पलीकडे काही वेळ आपण आपला AI पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आपण घालवणार. ठीक आहे. मग आता ही कार्यशाळा एक्झॅक्टली कोणासाठी आहे? तर असं कोणतंच फील्ड नाहीये जिथे एआयचा उपयोग नाहीये. ऍक्च्युली सगळ्याच क्षेत्रांमध्ये एआयने कुरघोडी केलीच आहे आणि एंट्रीही केलेली आहे. तर कॉलेज स्टुडंट्स, वर्किंग प्रोफेशनल्स, टेक किंवा नॉन टेक कंपन्यांमधले एंटरप्रेन्योर्स, होम मेकर्स, स्कूल स्टुडंट्स, टीचर्स, फ्रीलान्सर्स, आर्टिस्ट, ग्रँडपॅरेंट्स अशा समाजातल्या सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांसाठी उपयुक्त आणि होलिस्टिक असा हा कोर्स आहे. तर सध्या हा कोर्स 4,000ला उपलब्ध आहे आणि 50 ऑफ हा कोड वापरून तुम्ही तो सवलतीच्या दरात विकत घेऊ शकता. तर लवकरात लवकर ह्या कोर्ससाठी रजिस्टर करा आणि आपण लवकरच लाईव्ह सेशनमध्ये भेटूया. थँक्यू. थँक्यू. बाय.